नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात आज 20 मे रोजी नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला। पारशिवनी, रामटेक आणि देवलापारसा ग्रामीण भागात सर्व मेडिकल दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। या बंदला 100% प्रतिसाद मिळाल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। ऑनलाईन औषध विक्री, डॉक्टरांकडून ऑनलाईन उपचार आणि सल्ला यामुळे स्थानिक औषध विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षांपासून या धोरणाचा सातत्याने विरोध सुरू असून आजचा बंद हा त्याच आंदोलनाचा भाग होता। दरम्यान आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी रामटेक येथे औषध विक्रेत्यांनी पोलीस प्रशासन आणि तहसीलदार रमेश कोळपे यांना निवेदन सादर केले। आजचा बंद ऑनलाईन औषधी विक्री बंद व्हावा ह्याकरता आम्ही हा बंद ठेवलेला आहे। आम्हाला ह्या बंदमध्ये रामटेकचे जे संपूर्ण डॉक्टर आहे, ज्यांचे मोठे हॉस्पिटल्स आहे, ते सुद्धा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन राहिले। त्यांनी आपली ओपीडी बंद ठेवलेली आहे, ते फक्त आयपीडीमध्येच आपले पेशंट्स बघून राहिलेले आहे। त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आजचा हा समाज जो आहे हा कुठेतरी नशेच्या ज्या गोळ्या आहेत हा सहजरित्या ह्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होऊन राहिल्या, त्या उपलब्ध नाही झाल्या पाहिजे। त्याकरता आम्ही हा ऑनलाईन विक्री बंद व्हावी ह्याकरता आम्ही मागणी करतो आहे। सरकारने आमची मागणी मान्य करावी। आम्ही रामटेक तालुक्यातील संपूर्ण केमिस्ट बांधव जो देशव्यापी संप आदरणीय आमचे जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आजच्या दिवशी संप पाळून राहिलेलो आहे। आमची शासनाला मागणी ही आहे की ऑनलाईन विक्रीमुळे जी आमचे थोक आणि किरकोळ विक्रेता, औषध विक्रेता यांच्यावर जे संकट कोसळलेलं आहे, त्यांचे व्यवसाय कमी झालेले आहे। त्याचप्रमाणे ऑनलाईन डॉक्टर्स लोक ते अवेलेबल झालेले आहेत। ऑनलाईन त्याच्यामुळे प्रिस्क्रिप्शन निघून राहिलेली आहे आणि ऑनलाईन औषधीमुळे भेसळयुक्त औषधांचा पुरवठा होऊन राहिलेला आहे। त्याचं विरोध प्रदर्शन आम्ही इथे करून राहिलेलो आहे। मागच्या 10 वर्षापासून आम्ही हा विरोध दर्शवून राहिलेलो आहे। शासनाने जे 2 निर्णय त्यामध्ये केले होते, कोविडमध्ये एक आणि त्याच्या अगोदर, तर त्या विरोधात आम्ही त्यांना मागणी करतोय की ते निर्णय तात्काळ मागे घ्यावे आणि आमच्या किरकोळ औषधी विक्रेत्यांना दिलासा द्यावा, हीच आमची मागणी आहे।